नमस्कार. संपूर्ण भारतीय हिंदू संस्कृतीपुढे कायम चर्चेत येणारा विषय आणि ज्योतिष मंडळांमध्येही नेहमीच चर्चेला जाणारा विषय व नेहमी उहापोह होणारा असा विषय म्हणजे मंगळ आणि त्याच्याच जोडीला येणारा विषय म्हणजे एक नाडी दोष. असे बरेच विषय नंतर उपस्थित होतात. त्यांची यादी मग वाढतच जाते. म्हणूनच ज्योतिष विषय क्लिष्ट विषय मानला गेला आहे. एक नाडी दोष म्हणजे काय आणि त्याबद्दल इतका गैरसमज का झाला आहे याचा विचार आपण करणार आहोत. अनादी काळापासून आजपर्यंत व पुढेही जन्माला येणारा प्रत्येक जातक, तो स्त्री असो वा पुरुष, यांची जन्मपत्रिका ही वेगळी असते. आज जगात प्रत्येक सेकंदाला 3 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला येतात. तरीही त्यांची जन्मकुंडली वेगळीच असते. हे गणित आहे, इथे अंधश्रद्धा नाही. कारण जन्मकुंडली ही जातकाच्या जन्मस्थ ठिकाणावरील सूर्योदय, अक्षांश, रेखांश यावरून तयार होते. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये 12 ग्रह असणारच आहे. इथे एखादा ग्रह एखाद्याच्या पत्रिकेत नाही असे कधीही होत नाही. हे महत्वाचे आहे. बऱ्याच टीव्ही कार्यक्रमामध्ये आपल्या कुंडलीत अमुक एक ग्रह असेल तर असं होईल असं म्हटलं जातं. ते चुकीचं आहे. कारण प्रत्येक जातकाच्या पत्रिकेत सर्व ग्रह असणारच, फक्त त्यांची स्थिती व त्यांची नक्षत्र मात्र कधीही एकसारखी असणार नाहीत. नाडी दोष कसा तयार होतो हा विषय इतका का उचलून धरला गेला आहे याचा आपण विचार करणार आहोत. पंचांगामध्ये एकूण 27 नक्षत्र आहे. प्रत्येक नक्षत्राला आद्य, मध्य व अंत्य असे वर्गीकरण केले गेले आहे. म्हणजे आद्य 9, मध्य 9, अंत्य 9 अशी नक्षत्र झाली. वात, कफ, पित्त असा आयुर्वेदातून विचार होतो. तसेच देवगण, मनुष्यगण, राक्षसगण असे वर्गीकरण केले गेले आहे. ज्या नक्षत्राच्या चरणात जन्मतः चंद्र असतो त्या नक्षत्राप्रमाणे त्या जातकाचे अवकहडा चक्र तयार होते. म्हणजे प्रत्येक जातकाची नाडी गण ठरला जातो. पण जर असे असेल तर 3 वर्गातच संपूर्ण जगातील सर्वांची वर्गवारी व्हायला पाहिजे. मग असं होते का? नाही, कधीही नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. त्याच्या हातावरील ठसे वेगळे आहेत, त्याचा स्वभाव वेगळा आहे, त्यांची प्रारब्ध वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही सर्व बाजूनी वेगळी आहे. हे महत्वाचे आहे. लग्न जमवताना आपण एक नक्षत्र दोष, एक नाडी दोष याचा विचार करतो. एक नाडी दोष असेल तर संतती होत नाही, त्यांचा संसार सुखाचा होत नाही असा समज आहे. हा समज बरोबर आहे का? नाही, कधीही नाही. कारण संतती होण्यासाठी फक्त एक नाडी असता होत नाही असं म्हणणं कधीही योग्य ठरणार नाही. एखाद्या जातकाला संतती होते याचा योग आपण ज्यावेळी कुंडलीवरून बघतो त्यावेळी त्या जातकाचा एकट्याच्याच कुंडलीचा विचार न होता त्याच्या भिन्नलिंगी जोडीदाराचाही जन्मकुंडलीचा विचार होतो. त्याचवेळी प्रत्येकाच्या पत्रिकेत तो विचार कसा होतो तेही बघणे गरजेचं आहे. एक नाडी दोषामुळे येणारे दोष वेगवेगळे आहेत. याविषयी दाते पंचांगामध्ये अभिनव विवाह मेलन कोष्टक असे त्यांची मदत आहे. त्याची मदत घेणं गरजेचं आहे. निव्वळ एक नाडी आहे म्हणून लग्नाला नकार दिला जातो हे योग्य नाही. पत्रिकेत असणारे सर्व ग्रह एकत्रित होऊन येणारे जे योग आहेत हे आपण महत्वाचे असतात. लग्न जमतेवेळी काय बघितले पाहिजे हे बघणेही गरजेचं आहे. पती पत्नी म्हणजे एका रथाची 2 चाकं आहेत. ही चाके एकसारखी नसतील तर रथ चालण्यास मात्र त्रास होईल. अन्न, वस्त्र, निवारा, संतती या मानवाच्या 4 महत्वाच्या गरजा आहेत. या गरजांव्यतिरिक्त स्वभाव, व्यसन, आर्थिक स्थिती, शरीर प्रकृती, पत्रिकेतील शुभाशुभ योग, वैधव्य योग, मुलामुलींचे चारित्र्य असे बरेच योग आहेत जे आपण जन्मपत्रिकेवरून बघतो. हे योग आपल्याला त्या जन्मकुंडलीवरून समजतात. हे योग कसे बघावेत हा भाग ज्योतिषाच्या अभ्यासावर अवलंबून असतो. जन्मकुंडलीतील हे योग असतात, मात्र अगदी डोळसपणे बघणे गरजेचे आहे. माझे हे सर्व चांगले असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही उणिवा असतातच. या उणिवा काय आहे, आपला स्वभाव कसा आहे
हे बघणे म्हणजे पुढील अघटित घटनांना आळा घालणे असाच होतो. आपला स्वभाव ओळखणे, आयुष्यातील चढउतारांचा अंदाज येण्यासाठी आपण जन्मकुंडली वाचन करतो. हे करत असताना आपण जे योग आहेत त्यांना सामोरे जाणे हे नेहमीच योग्य आहे. उगाचच नाहक कल्पनेत राहून स्वतःचा कडेलोट करून घेण्यात काहीही अर्थ नाही. माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि तुम्हाला काही चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.